OSD PA यांच्या नेमणुकीबाबत फडणवीसांनी भूमिका घेतलेली आहे। दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट यावेळेस इशारा दिलाय। असले OSD नेमू देणार नाही असं देखील फडणवीसांनी यावेळेस बजावलेलं आहे। गणेश गवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेत। गणेश, आपण बघतोय की थेट इशाराच त्यांनी मंत्र्यांना आणि आमदारांना दिलेला आहे। दलाली करार तर का असे OSD किंवा PA नेमू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे, काय अधिक सांगा? नक्कीच गेल्या काही दिवसापासून जर बघितलं असेल तर मंत्र्यांकडे OSD आणि PA यांची नेमणूक आहे ती करण्यात आली नव्हती। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून आहेत ते बरेच OSD आहेत ते त्याच मंत्र्यांकडे काम करताना पाहायला मिळतं, त्यामुळे त्यांचे दलालांशी संबंध असल्याचं देखील समजलं होतं आणि यासाठीच कुठेतरी OSD नेमणूक करताना अशा दलालांबरोबरचे संबंध असतील याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे थेट आदेशच आता मुख्यमंत्री यांनी दिलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता जर अशा पद्धतीचे कुठलेही अनुचित प्रकार आहेत, सरकारची प्रतिमा मलिन होणाऱ्या प्रकारचं दिसून आले तर त्या OSD आणि PA वर कारवाई होताना पाहायला मिळेल। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।